राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यामध्ये मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान चर्चेदरम्यान मायक्रोसॉफ्टनं महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हिवाळी अधिवेशन सोडून तातडीने मुंबईमध्ये दाखल झाले। बैठकीनंतर माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे। कंपनीसोबत जीसीसी म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये तब्बल 20 लाख स्क्वेअर फुटांचं ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारण्यात येईल। या गुंतवणुकीमुळे राज्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी भर पडणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। तर राज्यामधील मायक्रोसॉफ्टच्या प्रस्तावित मोठ्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या लक्षणीय संधी उपलब्ध होणार आहेत। सुमारे 45,000 लोकांना जीसीसी द्वारे रोजगार उपलब्ध होईल आणि याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। तसंच या आर्थिक ओघामुळे जीडीपीलाही बळकटी मिळेल। तसंच एआय आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या तांत्रिक पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि यामुळे स्टार्टअप्स, विविध व्यवसाय आणि सरकारी सेवांच्या वितरणामध्ये गती येईल। विशेष म्हणजे आरोग्य सेवा, शिक्षण आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभावी वापर वाढीस लागेल, ज्यामुळे सर्वांगीण विकासाला चालना देखील मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।